आजचा आमचा वीकेंड खूप खास ठरला आहे, कारण आम्ही मुलांसोबत आणि आईसोबत निसर्गाच्या सानिध्यात गेलेलो आहोत. आधी गार्डन, मग थेट डहाणू बीचवर. मुलं किती खुश झाली. आईला बीच आवडला का आणि आमच्या या ट्रिपमध्ये अजून काय खास झालं हे जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी. आजचा आपला वीकेंड खूप खास आहे, कारण आज आम्ही फॅमिलीसोबत थोडी मज्जा, थोडं फिरणं आणि खूप सुंदर आठवणी घेऊन आलो आहे. आधी एक छान गार्डन, मग थेट समुद्राच्या लाटांसोबत खेळायला डहाणू बीचवर. आणि हो, या ट्रिपला आमच्यासोबत आई देखील आहेत. आई म्हणजे माझ्या सासू. तर आज आमच्या घरी दीक्षूचे दीदी आलेल्या होत्या. तर दीक्षू खूप खुश झालेली होती आणि वातावरणही खूप छान होतं, ऊन पडत होतं. तर त्या आल्यानंतर दीक्षूने लगेच प्लॅन केला की आपण आज सगळेजण समुद्राला जाऊ खेळायला म्हणून. तर अचानक प्लॅन ठरला. आमचं दुपारचं जेवण झालं आणि आम्ही सगळेजण तयारी करून निघाल्यानंतर तर असं वाटत होतं की आज मुलं खूप खुश होणार, कारण की खूप दिवसानंतर फॅमिलीसोबत आम्ही ट्रिप काढली आहे. आणि आम्ही रस्त्यालाच असताना आम्हाला पाऊस लागला. मग इथं पोचल्यानंतर आमचा प्लॅनच फ्लॉप झाला. मुलांना खेळताही येणार नाही आणि मेन म्हणजे मुली एकत्र आल्या की फोटो काढणार, तर ते फोटोही काढता आले नाही. तरीसुद्धा ह्या बघा, यांनी ती संधी सोडली नाही. छत्री घेतली आणि छत्रीतसुद्धा आम्ही फोटो काढले. आणि वातावरण अजून चांगले असतं तर खूप मज्जा आली असती, कारण की मुलंही मस्त खेळली असती, बागडली असती आणि आम्हालाही मस्त मन मोकळं करता आलं असतं. खूप दिवसानंतर बाहेर गेल्यानंतर कसं वाटतं ना, की एकदम असं हिरवंगार बघितल्यावर खूप मनाला प्रसन्न वाटतं. तसं खूप दिवसानंतर मुलंही बाहेर आली होती, तर त्यांनाही खेळायला भेटलं असतं. पण पावसाळा आहे तर वातावरण चेंज होणारच. तरी पण आम्ही फोटो काढले आणि थोडा वेळ वाट बघितली. मग पाऊस थोडा कमी झाल्यानंतर मग बाबू बघा खेळायला लागला.
माझ्यासोबत आई आहे, तर आईसोबत आम्ही सगळ्यांनी फोटो काढले। आई खुश झाली, आईलाही खूप आनंद झाला होता। ती बसून गप्पा मारत होती, इकडे तिकडे झाडं फुलं बघत होती आणि म्हणत होती, आजूबाजूला किती सुंदर वातावरण आहे, असं वारंवार यायला पाहिजे। खरंच तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही आनंद वाटला, आम्हालाही बरं वाटलं। कारण की घरात बसून बसून त्याही कंटाळलेल्या असतात आणि त्यांना कधीतरी असं बाहेर नेलं तर खूप प्रसन्न वाटतं। आणि गार्डनची मजा घेतल्यानंतर आम्ही निघालो डहाणू बीचकडे। समुद्रकिनारी पोहोचताच गार वारा, लाटांचा गडगडाट आणि वाळूची मौसूर जमीन, काय सांगू, एकदम ताजेतवाने वाटलं। मुलं वाळूत किल्ले बांधत होती, शंख शिपले उचलत होती आणि लाटांबरोबर खेळत होती। आई समुद्राकडे शांतपणे बघत होती आणि म्हणत होती, आतमध्ये जाऊ नका, पाणी आहे म्हणून सांगत होते। आई ही आईच असते, कारण की तिला मुलांची काळजी असते। आम्ही सगळ्यांनी मिळून फोटो काढले, व्हिडिओ केले आणि समुद्र किनाऱ्याची मजा घेतली। आणि एक गंमत सांगायची राहून गेली, दीक्षूने चप्पल काढून ठेवलेले होते आणि आम्ही आतमध्ये गेलेले होते बाबूला घेऊन खेळायला। तर काय झालं, दीक्षूची चप्पल कुत्रा घेऊन गेला। नशीब ते कुत्र्याने चप्पल तोडली नव्हती, थोडीशीच कुरतडलेली होती। नंतर ते चप्पल घेऊन आले आणि दीक्षूने पायात घातले। आजचा आमचा छोटासा प्रवास खूप सुंदर झाला। मुलांची मस्ती, आईचा आनंद आणि समुद्राची शांतता हे क्षण कायम मनात राहतील। आजच्या ब्लॉगमधील तुम्हाला कोणती गोष्ट जास्त आवडली, गार्डन की डहाणू बीच, कमेंट करून आम्हाला जरूर कळवा। पुढच्या वेळी अजून धमाल घेऊन येऊ। तोपर्यंत धन्यवाद। पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा।